गंगापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रंगनाथ तुपे यांच्या कथित मानसिक छळ, दडपशाही आणि कर्मचाऱ्यांशी असलेल्या अरेरावीच्या वागणुकीविरोधात पंचायत समितीच्या सभापतींकडे निवेदन सादर करून त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गंगापूर तालुक्यात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र असून अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे। अनेक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून अशा परिस्थितीतही आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व इतर कर्मचारी ग्रामीण भागातील नागरिकांना अखंड आरोग्य सेवा देत आहेत। मात्र फेस रीडिंग, अटेंडन्सच्या नावाखाली केवळ आरोग्य सेविका व MPW कर्मचाऱ्यांनाच लक्ष केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। हा नियम सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान असताना निवडक कर्मचाऱ्यांवरच त्यांची सक्ती केली जात असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। याशिवाय तालुका आरोग्य अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांशी बोलण्याची भाषा व वागणूक अपमानास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत असून त्यांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। काम पूर्ण करूनही पगार रोखण्याची, वार्षिक वेतनवाढ बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचाही दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे। रात्री उशिरा 9:30, 10 किंवा 12 वाजता फोन करून फेस रीडिंग करा अशा सूचना देण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे। या परिस्थितीमुळे एखाद्या कर्मचाऱ्याची मानसिक स्थिती बिघडून कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची गंभीर बाबही निवेदनातून मांडण्यात आली आहे। त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रंगनाथ तुपे यांची गंगापूर तालुक्यातून तात्काळ बदली करून त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणाची पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर हिवाळे यांनी तात्काळ दखल घेत संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढला। त्यांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत उपसभापती राजेश्वर हिवाळे यांचे मनपूर्वक आभार मानले आहे।